काय चर्चा झाली साधारण, कारण की आरक्षणाचा असं आहे, एक तर ही आमची समता परिषदेची बैठक नव्हती. हे समता परिषदेचे कार्यकर्ते, काही आमचे चाहते, 7-8-10 लोक ते म्हणत होते की आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे. समता परिषदेची बैठक असते तर इथे तुम्हाला जागाच पुरली नसते, एवढी लोक येतात ना. 10-20 लोक होते. तर म्हटलं बाबा मी आहे इथे, काम चालू आहे आमचं, इथं दुसरं काही काम होतं त्याप्रमाणे ते आले आणि मी चर्चा करत होतो. काय काय चाललं, कसं कसं, काही लोक जे आले होते काही वेगवेगळ्या जिल्ह्यात, त्यांना पण विचारलं की तुमच्याकडे निवडणूक कशी झाली, काय झालं, कोण कुठे गेलं, कोण निवडून आलं, किती मतांनी निवडून आलं, पडले तर का पडले, जिंकले तर कसे जिंकले. ही सगळी चर्चा जो आहे ना, तो आढावा घेतला. डिटेल आढावा जो आहे, म्हणजे खरा आढावा हा या 5-6 दिवसामध्ये मी समता परिषदेची आमची पूर्ण मिटिंग जी आहे ती बोलवणार आहे आणि मग त्यावेळेला आणखी त्याच्यावर प्रकाश पडेल. पण हे जी काही मंडळी आली होती या सगळ्यांचं एक मत आहे की आता बाबा तिकडे दिल्लीमध्ये आलेले आहेत, मोदी साहेब पुन्हा आलेले आहेत बरोबर, तर आपण त्यांच्यापुढे पण मागणी केली पाहिजे की ही जातगणना जी आहे, आता नितीश कुमार पण त्यांनी ती केलेली आहे, त्यांचा सुद्धा तसा आग्रहच आहे. तर ही जातीय जनगणना जर केली तर ह्या ओबीसीच्या बाबतीमध्ये प्रकाश पडेल, लोकसंख्या आणि त्यांची परिस्थिती काय आहे ती. त्यामुळे जे आहे आम्हाला सेंट्रलमधून मिळणारे फंड्स जे SC आणि STला मिळतात तसे फंड्स जे आहेत ते आम्हाला राज्याला सुद्धा मिळू शकतील जर ती जाती गणना जर झाली तर भारत सरकारतर्फे ते व्हायला पाहिजे. नुसतं आपण करून ती राज्यापुरती माहिती होईल, पण भारत सरकारकडून जे मोठे फंड्स येतात SC STना तसे ओबीसीला येत नाही. त्यामुळे त्याच्यावर चर्चा झाली. त्याच्यानंतर काही हे जे आता आमचे लोक एक काही पुण्याला मंगेश ससाने बसलेले आहेत उपोषणाला, लक्ष्मण हाके नवनाथ ते तिथे वडीगोद्रीला बसलेले आहेत, नंतर मला वाटतं काय भगवानगडाच्या इथे कीर्तने म्हणून बसलेले आहेत. आता वेगवेगळ्या ठिकाणी जे आहेत उपोषणाला बसलेले आहेत. नाशिकला काही बसले होते तर ते आम्ही त्यांना सांगितलं की थांबा जरा, आणि ते पण त्यांना सांगितलं की सगळ्यांना सांगा की आम्ही त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करतो आहोत. आम्ही स्वतः काय अभ्यास केलेला आहे. काही आमचे जे वकील जे आता 2-3 दिवस सुट्टी असल्यामुळे काही त्यांची भेट झाली नाही, कारण ते पण बाहेर गेले होते. तर उद्या परवापर्यंत जे आहेत आम्ही पण हे सगळे पेपर जे काय सगळे सोयरे वगैरे आहेत ते दाखवून त्याच्यामध्ये जिथे ओबीसीवर अन्याय होत असेल अशा काही गोष्टी असतील किंवा सुधारणा करण्याच्या काय आवश्यकता असेल तर त्याच्यावर आम्ही ते चर्चा करू. पण तुम्ही जे आहे एकदम आत्मसमर्पणाचा वगैरे ज्या तिथपर्यंत जाण्याचं काही कारण नाही आहे. त्यांना समजावून सांगा है की जरा थोडंसं आपण थांबायला पाहिजे, थोडीशी वाट पाहायला पाहिजे. आणि तसंच जर आहे, जर त्यांनी जर त्याच्यामध्ये वकिलांनी सांगितले की ह्या गोष्टी अन्याय करणारे आहेत आणि तरीसुद्धा सरकार ऐकत नाही, तर म्हटलं मग मी तुमच्याबरोबर आंदोलनाला उतरतो, माझी पण तयारी आहे. पण अगोदर मला परत चेक करू देत मला बरोबर त्या ह्याच्यामध्ये काय काय कुठल्या गोष्टी या ओबीसीच्या विरोधात आहेत. मग याची चर्चा चालली होती. लक्ष्मण हाके यांच्यावर निवडणूक महाराष्ट्रात येत आहेत, त्यावेळेस आपण जर जाती न्याय जनगणनाची वार्ता करतायत तर मराठा ओबीसीचे वाद झाला ते कमी होऊ शकते, जनांगीची मागणी त्याला थोडी थांब लागू शकते असं आपलं वाटतं आहे ना. बरं, ती जनगणना एकदा भारत सरकारने मंजूर केली तर आम्ही पण खुश होऊ ना, सगळेच खुश होतील. खरोखरच किती ओबीसी आहेत ते पण कळेल. आम्ही म्हणतो की 54% आहेत, 54% आहेत, मग आणखीन मग 20% SC आणि ST आहेत, 74% झाले. मग त्याच्यानंतर 3% ब्राह्मण आहेत, मग 77% झाले, आणखी जैन आहेत, अमुक आहेत, आणि मग बाकीचे काय ते आहेत. हा हिशोब पण लागेल ना. आमचं बरोबर असेल तर आमचं बरोबर, चुकीचं असेल तर आम्ही सुधारून घेऊ.
आणि मग त्याप्रमाणे जे आहे कोणाला काय करायला पाहिजे कुठल्या समाजासाठी त्याच्या फंड्सची सुद्धा आम्हाला भारत सरकारकडे पण मागणी करता येईल. पण आता निवडणुका येत आहेत ते त्यांनी कबूल केलं तर त्याचा परिणाम होऊ शकतो ना, पॉझिटिव्ह परिणाम होईल की चल आता हे ओबीसीच्या सुद्धा मागण्या मान्य करण्यासाठी आता सरकार फार पुढे येत आहे. आपल्याला काही ठिकाणी आमचे शेतीचे पण प्रश्न काढले किंवा कांदा सोयाबीन आता म्हटलं बा ते तर आहेच, तूरचा तरी आता आज का 2-4 दिवसात भाव बऱ्यापैकी आहे, परंतु हा नेहमीचा प्रकार जो आहे एकदम वाढणार आणि एकदम मग खाली पडणार आणि मग रस्त्यावर येणार सगळे शेतकरी काहीतरी थांबवा, हमी भाव वगैरे काहीतरी देऊन असा सुद्धा विचार जो आहे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मांडला. लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनावर कुठेतरी दुर्लक्ष करते का सरकार दुर्लक्ष करते का लक्ष्मण हाके यांच्या उपोषणावरच्या आंदोलनावरती? मला असं कळलेलं आहे की आज 11 वाजताच उदय सामंत खासदार काय सावे नाही सॉरी अतुल सावे भुमरे आणि कराड हे 3 नेते जाऊन त्यांना भेटलेले आहेत आणि हाकेने सांगितलं की मला लेखी आश्वासन तुम्ही द्या, लेखी आश्वासन की ओबीसीवर अन्याय होणार नाही. मग त्यांनी सांगितलं उद्या आहे मीटिंग वगैरे काहीतरी त्यावेळेला आम्ही त्यांना सांगतो आहोत. तोपर्यंत डॉक्टर वगैरे तिथे जात आहेत, आम्ही सुद्धा त्यांच्याशी बोलतो आहोत किंवा आपले काम अजून खूप पुढे आहे काम. एकदम टोकाचा निर्णय जास्त घेऊ नका. पण सर निकालामध्ये ज्या पद्धतीनं ओबीसी समाजाकडून काही प्रमाणात वोटिंग झालं नाही किंवा मराठा आरक्षणाचा फटका बसला काही ठिकाणी, याबाबत काही चर्चा झाली? या तेच सांगितलं त्या लोकांनी की हे जे आहेत 1-2 जिल्ह्यामध्ये जे आहेत तिथल्या हा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणावर झाला. एक दोन जिल्हा म्हणजे मला असं बीड असेल, बीड वगैरे जे आहे आणि आणखी 1-2 जिल्ह्यामध्ये हा प्रश्न जो आहे जास्त होता. बाकी ज्या विदर्भामध्ये पण तो काही प्रश्न जास्त नव्हता. उत्तर महाराष्ट्र आणि आमच्याकडे पण तो प्रश्न जास्त काही आला नाही. बाकी कुठे मुंबईमध्ये तर काही प्रश्नच येत नाही. 1-2 ठिकाणी जे आहे तो विशेष त्या भागामध्ये जे आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळेला हा प्रश्न आला आणि आता अजूनही काही ठिकाणी तिथे आंदोलनं सुरू आहेत दोन्ही बाजूने. सरकारच्या संरक्षणाखाली महाराष्ट्रामध्ये बोगस कुणबी नोंदी झाल्या असा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलेला आहे. तुम्ही या आरोपाकडे कसं पाहता? हा आरोप मी आज नाही करत आहे, पहिल्यापासून करतो आणि मी विधानसभेत केलेला आहे आणि त्याचे पुरावे दाखवलेले आहेत की कशा रीतीने खाडाखोड होते आहे, कशा रीतीने हे खोटे जे आहेत नावं दाखवले जात आहेत. सरळ जिथे मराठा लिहिलेलं आहे तिथे कू अगोदर लिहितात किंवा नंतर लिहितात, अक्षर वेगळं आहे, शाई वेगळी आहे, खोडाखोड आहे, हे दाखवलं ना मी. तर त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहेच. जातनीय जनगणना करणार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असेल का? आहे ना, मागच्या पण होतं. मागच्या आताचा जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये सुद्धा जातगणना करण्यासंदर्भातला विषय होता. राष्ट्रवादी मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं मुख्यमंत्र्यांनी की अर्बन नक्षलवाद वाढला आहे, त्यांच्या मार्फत एक नरेटिव्ह पोहोचवलं जातं, विरोधाकडून तसं केलं जातं, त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीला फायदा झाला या लोकसभा निवडणुकीत. अर्बन नक्षलवाद हा जास्त एनजीओच्या मार्फत केला जातो. सरकार विरोधी काही एनजीओ आहेत असं हे आता मुख्यमंत्र्यांच्या भाष्य हे केलं त्याच्यावर मी कॉमेंट करणं बरोबर होणार नाही ना. मी त्यांच्या बाबतीत कसं काय बोलणार? जरांगेंची जी भूमिका होती ओबीसी मधूनच आम्हाला हवं आहे, या संदर्भात आता तुमचं स्टँड परत काय आहे? कारण की मुद्दा परत उपस्थित राहतो, अनेक ओबीसी नेते इतर ओबीसी नेते थेट भाष्य करतायत कोणत्याही परिस्थितीत केलं जाऊ नये. 100% त्याच्यासाठी तर परत मी पहिल्यापासून विरोध करतोय. हे आमच्या मोठ्या लाखो लोकांच्या रॅलीज झाल्या त्या कशासाठी झाल्या, त्याच्यामधली आमची भाषणं काय होती? आणि मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देता येणार नाही हे आम्ही बोलत नाही. याच्यापूर्वीचे 4 आयोग जे होते, जे हायकोर्ट जस्टिसच्या अध्यक्षतेखाली, त्यांनी नाही सांगितलं, सुप्रीम कोर्टाने नाही सांगितलं.
आता हे परत तेच म्हणतात की आम्हाला ओबीसी म्हणून आरक्षण द्यावं. तुम्ही स्वतः भाजपसोबत जाणार नाही यासाठी आग्रही होता भाजपसोबत नको जायला मी हा असं वडेट्टीवार म्हणतात. माहिती नाही आता, म्हणजे मला माहिती नाही, पण वडेट्टीवारांना माहिती असेल. मला नाही शरद पवार माहिती, मला माहिती नाही, पण वडेट्टीवारांना माहिती असेल. वायव्य मुंबईतला जो निकाल आहे त्याच्यावरून हा? वायव्य मुंबईचा जो लोकसभेचा निकाल लागला उत्तर पश्चिम त्यावरून प्रचंड प्रमाणामध्ये चर्चा सुरू होती, वेगवेगळे आरोप झाले. आता ठाकरे गट कोर्टात जाणार आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की 19व्या मतमोजणीच्या फेरीनंतर खऱ्या अर्थाने काहीतरी गडबड प्रशासनाच्या वतीने निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आली. नाही, वर्तमानपत्रामध्ये फार उलटसुलट गोष्टी तिथे आलेल्या आहेत. हे खरं आहे की अगोदर कीर्तिकर पुढे आहेत, कीर्तिकर ना, अमोल कीर्तिकर तिथलेच ना, पुढे आहे आणि नंतर अचानक वायकर पुढे गेले. मला वाटतं की पोस्टल वोट्स वगैरे काहीतरी असतील, आणि मग त्या बाबतीमध्ये जे आहेत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्या बाबतीत पोलीस तक्रार पण नोंदवण्यात आली असं मी वर्तमानपत्रात वाचलेलं आहे. आणि इतर आता जे इंटरनॅशनल बिझनेसमॅन ते पण त्याच्यावर भाष्य करायला लागलेले आहेत. ते असं आहे, खरं खोटं काय आहे ते समोर येईलच, चौकशी होईल. तुमची नाराजी दूर झाली आहे का? कारण की तुमची नाराजी पक्षात आहे का आता काही? कारण की जी राज्यसभेची निवडणूक झाली त्याच्यानंतर ही चर्चा सुरू झाली की भुजबळ साहेब नाराज आहेत आणि त्यांनी वेगवेगळ्या जर घरातच सगळं पदं दिली जात असेल अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली. तुम्ही रोज भेटता, मी कधी म्हणालो का तुम्हाला मी नाराज आहे म्हणून? कधी कधी एखादा दिवस जातो मध्ये, नाही तर तुम्ही भेटता. अरे असं हे राजकारणामध्ये जे आहे पक्षामध्ये राहून काही वेळेला ज्या काही गोष्टी मिळतात, काही गोष्टी नाही मिळत, पुढे जायचं असतं. काय आज नाही तर उद्या होतं, काम करत राहायचं असतं. आज एक बैठक लिया शरद पवार असं म्हणतायत की हल्ली प्रफुल्ल पटेलांशीच मोदींसोबत जास्त फोटो दिसतात, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष प्रफुल्ल पटेल की अजित पवार हा आम्हाला कोणाचा संभ्रम निर्माण झाला. असं बरं, ते सरकास्टिक त्यांचं बोलणं आहे. आज की बैठक पे हिंदी में जाना चाहेंगे. महाराष्ट्र में लोकसभा चुनाव में दो जातियों के बीच में बहुत संघर्ष देखा गया. आप कास्ट बेस्ड सेंसस की मांग अभी कर रहे हैं केंद्र सरकार से. जी हाँ, मैं जो है हमारे जो यहाँ जो है बैठक हुई उसमें चंद लोगों को जो है समता परिषद की बुलाया गया है, कार्यकारिणी के कुछ लोग, और ये सारा जो है जो इलेक्शन जो हुआ लोकसभा का, इसका जायज़ा लिया गया कि किस जिले में क्या होगा, कैसे कौन से उम्मीदवार कैसे चुनकर आए, गिरे तो कोई क्यों गिरे, इसके बारे में. तो उस समय जो है कोई बातें सामने आई, तो उन्होंने कहा कि भाई अब हमेशा के लिए मोदी साहब को मिलकर जो है आप लोगों ने ये प्याज के बारे में या और दूसरी ये MSP वगैरह लगा के कुछ ना कुछ रास्ता निकालना चाहिए, क्योंकि पता नहीं कभी ये सवाल ऊपर उठता है इलेक्शन के समय पर, और कितना ही काम करें लोग तो उल्टा ही जो है परिणाम होता है. साथ ही उन्होंने ये भी हमारे लोग जो कह रहे हैं कि भाई अब जाति गणना होनी आवश्यक है. नीतीश कुमार ने भी जो अपने राज्य में की, वैसे अगर करते हैं तो भारत सरकार के फंड्स ओबीसी के लिए जो है ज़्यादा प्राप्त हो गए. तो उसके लिए भी आपको चाहिए कि आप उनसे अपनी पार्टी द्वारा उनके साथ बात करें. लोकसभा चुनाव के रिजल्ट के बाद खासकर महाराष्ट्र में आज भी देखा जा रहा है कि बीजेपी ये कहती है कि मुस्लिम वोटों पर MV जीती है. टी राजा जैसे नेता हैदराबाद से मुंबई महाराष्ट्र पडगा में आते हैं, वो कहते हैं कि मलंगगढ़ का कब्जा लेना चाहिए. तो आपको लगता है आने वाले चुनाव में इस तरह की अगर राजनीति हुई तो राष्ट्रवादी को इसका कहीं ना कहीं विधानसभा में वो लग सकता है, क्योंकि सेक्युलर पार्टी महायुति में राष्ट्रवादी. क्या मुझे नहीं समझा? अरे कौन किसका ताबा विबा नहीं लेता है भाई, ऐसा कैसा कोई ताबा लेता है. और देखो इलेक्शन जो है लड़ने का अधिकार तो सबको है. बातें जो है अगर गलत सलत बातें कुछ करते हैं तो पुलिस जो है उसके बारे में विचार करेगी. और सबसे जो है बड़ी पुलिस जो इर्द गिर्द देखती है वो तो ये सारी जनता है, और कोर्ट भी वही ये जनता है. तो वो जो है जो निर्णय लेगी उसके बारे में क्यों डरते हो आप? एक वर्षापूर्वी चंद्रकांत पाटलांना मुलींना उच्च शिक्षण मोफत करू अशा हैं? पद्धतीने मुलींना उच्च शिक्षण मोफत करू अशा पद्धतीची चंद्रकांत पाटलांना वर्षभरापूर्वी घोषणा केली होती. अजूनही ते झालेलं नाहीये. आपण विनंती करणार आहात त्याबाबत? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आता पाहू आपण जेव्हा मीटिंग होईल त्यावेळेला पुढच्या काही बजेटमध्ये त्याबद्दल काही घोषणा करता येतात का.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये वाद आहे, अंतर्गत वाद आहे, अशा प्रकारे चर्चा त्यांच्याच कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर होत आहे. कसं पाहता यावरती? काय नाही, एकदा पवार साहेब दोघांना बोलवून घेतील, शांत होऊन जाईल. तर छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या या बैठकीनंतर अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे की नितीश कुमार यांनी जातनिहाय केलेली गणना ही अत्यंत महत्त्वाची आहे. मोदींना भेटून आपणही त्या संदर्भातली मागणी करणार आहोत, असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.